चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. ध्यानापासून सुरुवात करू. पाठ सरळ, मान सरळ. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसू. पद्मासन घालू, वज्रासन, साधी मांडी किंवा त्यालाच आपण सुखासन म्हणतो. डोळे बंद, मन शांत, संथ श्वसन. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. मनातल्या विचारांची संख्या हळूहळू कमी होत जाईल. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. मनात कुठलेही विचार नको. हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाईल. पहिल्या दिवशी जर तुम्ही सराव केला असेल आणि जेव्हा पुढे पुढे तुमच्या सरावाची प्रगती होईल तशी तुमची एकाग्रता उत्तम वाढत जाईल. त्याच पद्धतीने तुमच्या आसनांच्या क्रियाही सुरळीत आणि चांगल्या होतील. 3 वेळा ओंकार घेऊ. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. अनुलोम विलोम सुरुवात करू. अनुलोम विलोम करताना प्रणव मुद्रा सुद्धा घेतली जाते. हातांची मुद्रा असते. करंगळी आणि त्याच्या शेजारचं बोट बंद करायचे. समोरची 2 बोटं आणि पहिलं बोट यांचा वापर करायचा आहे. या 2 बोटांनी नाक बंद. इकडून इकडून इकडून. चला, वरच्या 2 बोटांनी नाक बंद करू. डावी नाकपुडी बंद. उजवीने श्वास घ्या. सहजगत्या अंगठ्याने इकडून नाक बंद. एकदा इकडून एकदा इकडून. प्रत्येक वेळी मस्त दीर्घ श्वास घेऊन 1 सेकंद थांबवून मग विरुद्ध बाजूने सोडून द्यायचं. श्वास घेताना खांदे वर उचलायची गरज नाही. पाठ हलवायची गरज नाही. कुठलीही मुवमेंट नाही.
रिलॅक्स. एका श्वासामध्ये आपण अकार, ओकार आणि मकार घेणार आहोत. काय करणार आपण? अकार, ओकार आणि मकार. आधी आपण बघितलंय की घेतलेला श्वास अ म्हणत सोडायचा, घेतलेला श्वास ओ म्हणत सोडायचा आणि घेतलेला श्वास म म्हणत. पण एका श्वासात कसा घेणार? श्वास घ्यायचा, त्याच्या 3 टप्पे पाडायचे. सुरुवातीला अ म्हणत, नंतर ओ आणि शेवटी म. ठीक आहे, चला दीर्घ श्वास घ्या. काय केलं आपण? आधी श्वास घेतला अ म्हणत, त्याच्यानंतर ओ आणि शेवटी म म्हणताना ओठ बंद, नाकाने सोडायचं आहे. पोट शेवटी थोडं प्रयत्नपूर्वक आत जाऊ द्या, मकार लांबेल. ठीक आहे, श्वास घ्या. पुन्हा रिलॅक्स. 3 वेळा बंद लो. मांडी थोडी सैलसर, दोन्ही हात गुडघ्यावरती. आपला भार गुडघ्यावर टाकायचा आहे. छान श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1 2 3 4 5. रिलॅक्स. वरती संथ श्वसन चालूच ठेवायचं. पुन्हा करू. 1 2 3 4 5. आणखी एकदा. पोट पूर्ण आत. मुख्य पोटात गेलं की ओटी पोटात. मुख्य पोटात गेल्यावर उड्डाण बंद, ओटी पोटात गेल्यावर मूल बंद. 2. वरती श्वसन चालूच. 3 4 5. रिलॅक्स. अग्निसार क्रिया करायची. अग्निसार क्रियेच्या आधी बंद नक्की लावत चला. श्वास घ्या, सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. आणखी एकदा. आणखी एकदा करू. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात बाहेर भरभर भरभर. आपोआप उदान वायू आणि अपान वायू सक्रिय होतो. रिलॅक्स. चला व्याघ्र मुद्रा करू. दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत जीभ बाहेर, डोळे मोठे आणि अ किंवा ॲ असा आवाज करायचा. ठीक आहे, श्वास घ्या. चेहरा ताणलेला, पोट आत लोटायचे संपत असताना. ठीक आहे, श्वास घ्या.
कपालभाती करू. पाठीतून सरळ बसायचे. पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन. पाठ सरळ, मान सरळ. दोन्ही हाताने गुडघे होल्ड करा. डोळे बंद. पोट आत, श्वास बाहेर. सराव वाढला असेल तर तुम्ही सरळ 90 स्ट्रोकही घेऊ शकता एकसारख्या गतीने. नसेल, त्रास वाटत असेल, पाठीला कळ लागत असेल तर 60 घ्या, थांबा, पुन्हा 60 किंवा 50 घ्या. ठीक आहे. 120 पर्यंत जाता येईल. नसेल तर 100 पर्यंत. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून देऊ. चला मानेपासून वॉर्मअप्सला सुरुवात करू. आज आपण बैठी आसनं थोडी अधिक पाहणार आहोत. मान खाली, मागे, खाली, मागे, खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर, उजवीकडे, पुन्हा समोर, विरुद्ध बाजूला, समोर. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात समोर, बोटं 5 वेळा घट्ट बंद करू. छान बोटं आत घेऊन त्याच्यावरती दाब निर्माण करायचा. अंगठा हात फिस्ट राऊंड करू. उलट दिशेने 10 वेळा. नेक्स्ट. नेक्स्ट. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे. खांदे, हात कोपरातून वर घ्यायचे. दोन्ही बाजूंना पाठीच्या ताण छान मिळेल. 1 2 3 4 5. उजवीकडे झोकायचे. 1 2 3 4 5. दंड कानाला, विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. शोल्डर राऊंड करू. उलट दिशेने. 1 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर घेऊ. बटरफ्लाय करू. आधी दोन्ही पायात अंतर. पाय थोडे मोकळे करू. पाय खोब्यातनं आत बाहेर, आत बाहेर. दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं खाली. 1 2 3 4 5. बोटं आपल्याकडे. 1 2 3 4 5. राऊंड करू.
उलट दिशेने 5 वेळा अँकल मधून पाय फिरवून घेतलाय. चला बटरफ्लाय करायचा आहे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने पायाची बोट होल्ड करायची. शरीर पाठीतून सरळ, गुडघे दंडापर्यंत आणायचे, खाली जाऊ द्यायचे. वर खाली वर खाली वर खाली. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. 1 2 3 4 5. मांडीच्या आतील स्नायूला ताण निर्माण करू. छान श्वास घ्या. जाऊद्या खाली खाली खाली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. उजवा पाय आतच ठेवू, डावा पाय बाहेर घेऊ. पाठ सरळ, मान सरळ, खांदे सरळ, दोन्ही हात फोल्ड केलेल्या गुडघ्यावरती. छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. पायाची बोट आपल्याकडे खेचायची. आपलं लक्ष खाली स्नायूकडे. असं सोडण्यापेक्षा थोडं स्वतःकडे घ्या. 1 2 3. मांडीवर हात, थोडा गुडघा खाली प्रेस. 4. दुसरा हात वर. पुन्हा श्वास घ्या. हळूहळू डोकं खाली, मांडी सैल सोडा. 1 2 3 4 5. डोकं टेकतंय का बघायचं. सुरुवातीला जाणार नाही, साधारण 1-2 महिन्याच्या सरावाने जाऊ शकतो. लगेच घाई करायची नाही. दोन्ही हात गुडघ्यावरती. पुन्हा छान श्वास घ्या. खाली. 1 2 3 4 5. पायाची बोट आपल्याकडे. मांडीवरती हात ठेवा. गुडघा थोडा खाली प्रेस करून ठेवा. तो वर येत असेल तर. 1 2 3 4. दुसरा हात वर. श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय ओपन करायचे. दोन्ही हातांनी खुब्यातले स्नायू आपल्याला प्रेस करायचे खाली. 1. थोडं समोर जायचं, आणखी ताण वाढेल. 2 3 4 5. रिलॅक्स. दळण्याची कृती करू. जर पायात जास्त अंतर होत असेल तर थोडं जवळ घ्या. चला, फार जवळ नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या उलट दिशेने. 1 2 3. डोळे उघडे. 4 5 6 7 8 9 10. फार भरभर नाही, फार स्लो नाही, मध्यम गतीने. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. थोडं पायातलं अंतर आता वाढवू. मसल थोडे फ्री होतात. दोन्ही हात समोर,
पुन्हा छान श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत बघा जाता येते का खाली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास घेऊन सोडून देऊ. दोन्ही पाय जवळ. दोन्ही पाय गुडघे फक्त आत घ्यायचे. 1 2 3. प्रेस करायचे जाणीवपूर्वक. 4 5. पाय सरळ. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती. पाय आपल्याला 5 वेळा वर घ्यायचा, खाली घ्यायचा. ठीक आहे. उजव्या हाताने अँकल होल्ड करा, डाव्या हाताने टाचेला मदत करायची. 1 2. कानाकडे. 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. एक पाद शिरासन करू. शिर, डोकं, पाय. उजवा पाय दुमडून जवळ घेतलाय. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला. शरीर पाठीतून सरळ. थोडं समोर झुकायचे. गुडघा आपला डोकं आणि गुडघे हे करायचे. श्वास घ्या, श्वास सोडा. शरीर सैल सोडा, सोडा, सोडा. बघा गेलंय खाली. 1 2 3 4 5. दुसरा पाय. छान जाते. सुरुवातीला जेवढं जाईल ते. पुन्हा दोन्ही हात बाजूला घ्या किंवा समोर घ्या. श्वास घ्या. हळूहळू हळूहळू सैल सोडा. रिलॅक्स. गोमुखासनाची कृती करू. व्हेरी गुड. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती. डावा पाय मागे. सुरुवातीला जाणार नसेल तर घाई करू नका. दोन्ही गुडघे वर घेण्याचा प्रयत्न करू. पूर्ण गोमुखासन पुढच्या टप्प्यात. पाठ सरळ, मान सरळ, खांदे सरळ, डोळे बंद, मन शांत. आपलं लक्ष खुब्यामध्ये निर्माण झालेल्या दाबाकडे. संथ श्वासन. 1. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 2 3 4. रिलॅक्स. खालचा पाय बाहेर काढून घ्या आधी, मग वरचा पाय. उलट विरुद्ध बाजूला जाऊ द्या दोन्ही पाय. डोळे बंद. पाय ओढून धरायचेत मागे, म्हणजे खुब्यात थोडा दाब टिकून राहील. 1 2 3 4 5. रिलॅक्स. चला, आज आपण वक्रासन पाहणार आहोत. पाय समोर घेऊ. दोन्ही हात उजव्या बाजूने घ्यायचे आपल्याला. पाय सरळ घेतले. वक्र म्हणजे वळविणे. कंबर वळवायची फक्त. उजवा हात मागे, डावा हात बाजूला. दोन्ही हातांच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. मान मागे. आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे. 1. दोन्ही पाय जुळवून ठेवा. 2. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 3 4. रिलॅक्स. विरुद्ध बाजूला. पुन्हा तीच कृती दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून देऊ. प्रगत वक्रासन पाहू आपण. डावा पाय आपण जवळ घेऊ, आहे तसाच. डावा जवळ घेतलाय. दोन्ही हात डाव्याच्या पलीकडे जमिनीवर. दंडाने गुडघा मागे लोटायचा.
आणि हात सरळ करायचे. सुरुवातीला बोटं टेकणार नाहीत, असे होतील, चालेल, असे गेले तरी चालेल. पीळ आपल्याला कमरेला किती मिळतो त्याच्याकडे बघायचे. असा जरी हात गेला तरी चालेल, एक. पण पीळ आपला चुकतंय सर, हात इकडून आहेत दोन्ही. डॉक्टर साहेब हात इकडून घ्यायचे. जो पाय आपण फोल्ड केला ना तिकडूनच हात. 1 2 3 4 रिलॅक्स. विरुद्ध बाजूला दोन्ही पाय समोर. मी काय करतोय, उजवा पाय मी आता जवळ घेतलाय, बरोबर आहे, आणि दोन्ही हात उजव्याच्याच पलीकडे ठेवतोय. यस. आता मी पाठीला थोडा गुडघ्याला मागे लोटतोय, खुब्याला, आणि बघा हात टेकवण्याचा प्रयत्न करतो. 1 2 3 4 5. रिलॅक्स. चला उठून उभे राहू, सूर्यनमस्कार घेऊ. श्वास घेत दोन्ही हात छातीजवळ, नमस्काराच्या स्थितीत. पुन्हा श्वास घेत वर. आता आपल्याला सराव झाला असेल, तुम्ही मनाने करू शकता. दोन्ही श्वास सोडत हात खाली, डावा मागे, उजवा मागे, ताठ तिरपी अवस्था, गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय पुढे, 2. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, दुसरा पाय मागे, गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत वर, शरीर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय, श्वास सोडत खाली. आता जर बोटं टेकत नसतील तर गुडघ्यातून किंचित वाकवले तर टेकतील, पण तसं अपेक्षित नाही. ठीक आहे, सुरुवातीला वाकवा, कारण गुडघ्यातून पाय सरळ ठेवल्यानंतरच आपल्याला पाहिजे तो ताण मिळतो. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय पुढे. पुन्हा श्वास घेत शरीर वर, खाली, पाय मागे, दुसरा पाय. आपण अल्टरनेट पाय मागे पुढे घेऊ शकतो. एकच पाय घेतला पाहिजे असं काही नाही. आपला भार खांद्यावरती तोलण्याचा प्रयत्न. पुन्हा पाय मागे, अधोमुख श्वानासन. नजर पायाच्या बोटांकडे, पोटऱ्यांना छान ताण मिळतो. श्वास सोडत खाली, डोकं जमिनीवर, गुडघे जमिनीवर. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय पुढे. पुन्हा श्वास घेत शरीर वर, खाली, पाय मागे, दुसरा मागे, डोकं जमिनीवर. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय पुढे. पाय मागे, दोन्ही पाय, डोकं खाली, पाय वर. नजर पायाच्या बोटांकडे, दोन्ही पाय, पाय उचलून दोन्ही हातांच्या मध्ये. जशी जशी तुमची बेंडिंग वाढेल, तुमची शरीराची मणक्याची लवचिकता वाढेल, तसे तुमचे हात सहज टेकतील. आज टेकले नाही, नियमित सराव चालूच ठेवायचा. पुन्हा पहिल्यापासून बघत बरोबर
खाली. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, दुसरा पाय मागे, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, हात वर, खाली. किमान 12 करू. शरीर वर, शरीर मागे, टाच मागे टेकलेली, पाय पुढे, खाली, पाय मागे, डोकं जमिनीला, पुन्हा खाली, शरीर वर, रिलॅक्स. चला, दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. शवासन घेऊ. पाठीवरती यायचे. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही हात कमरेजवळ. पुन्हा एक श्वास सोडा. शरीर सैल सोडा. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल सैल सोडा, शिथिल करा. हळुवारपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही गुडघे, कमरेपासून दोन्ही पाय सैल, शिथिल, रिलॅक्स. चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. पुन्हा हळुवारपणे श्वास भरून घेऊ. श्वास सोडत कमरेचा जोड, संपूर्ण पाठ रिलॅक्स, शिथिल. मुख्य पोटाचा भाग सैल, शिथिल. दोन्ही हात, बरगड्या, खांदे रिलॅक्स, सैल सोडलेले, शिथिल केलेले. मानेचा भाग, चेहरा, डोळे, भुवया सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर सैल, शिथिल, रिलॅक्स.
मनामध्ये कुठले विचार नाही, शरीरामध्ये धावणाऱ्या ऊर्जेला शांत करायचे. शवासन ज्या दिवशी उत्तम येईल त्या दिवशी तुम्हाला योगासनांचा आनंद मिळेल. एक दीर्घ श्वास घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास घेत शरीराची हालचाल करत डोळे उघडायचे, उजव्या कुशीवर येत उठून बसायचे. चला बैठी आसनं बघू. वज्रासनात यायचे. दोन्ही हात पाठीच्या मागे, हातांची बोटं एकमेकात गुंतवायचीत. खांदे छान ताणलेले. खांद्याचा मागचा भाग सैल सोडला दोन्ही खांद्यांच्या मधला की अजून बरगड्या छान ताणल्या जातील. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. दोन्ही हात खांद्यातून वर जातात का बघा मागून. एक श्वास सोडा, श्वास कोंडून धरू नका, संथ श्वसन. 2 3 4 5. श्वास घेत वर. योगासन वज्रासन योगमुद्रा 1 करू. दोन्ही हात एकावर एक टेकवलेत. पुन्हा खांदे सरळ, कोपरे जवळ. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 श्वास सोडा. 2 आपलं लक्ष पोटामध्ये निर्माण होणाऱ्या दाबाकडे. 3 4 5. रिलॅक्स. मंडूकासन करू. गुडघ्यातल्या दोन्ही गुडघ्यांमधलं अंतर किंचित वाढवा. अंगठे हात दोन्ही हात मांडीत बसवायचेत. कोपरे पुन्हा शरीराच्या जवळ. सगळ्या बाजूने पोटावर दाब येतो. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 पोट सैल सोडा. 2 3 सोडा सैल, सैल सोडा. श्वास सोडा. 4 5. रिलॅक्स. बसून घेऊ. पुढचं आसन आहे उत्थित वज्रासन, पद्मासन करून घेऊ. उत्थित म्हणजे उचललेलं. लगेच सगळ्यांना येईल अशातला भाग नाही. आधी पद्मासन आलं पाहिजेत मग जमेल. दोन्ही हात बाजूला. खांद्यांमध्ये जर व्यवस्थित स्ट्रेंथ आली असेल तर उचलता येईल. ज्यावेळी आपण हात पाय वर घेऊ, मांडी वर घेऊ, त्यावेळी आपलं लक्ष पोटाकडे. ठीक आहे. श्वास घ्या. 1 2 3 4. रिलॅक्स. आलं लक्षात. काय केलं आपण, हात बाजूला टेकवले, श्वास घेतला, शरीर वर घेतलं. रिलॅक्स. याचाच एक पुढचा प्रकार आहे, वृश्चिक म्हणून करतात, ते करून दाखवतो. पद्मासनातच फक्त पाठीवर जायचे. विंचू जसं आपलं शरीर सगळं दुमडून घेतं तशा पद्धतीने. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. मस्त. सगळ्यांना जमलं. चला. नाहीये. चला. पुढची क्रिया आकर्ण धनुरासन करू. उजवा पाय समोर, डावा पाय जवळ घ्यायचा आहे. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती. दोन्ही हाताने अंगठे पकडायचेत. पायाला मदत करायची खालून. श्वास घेत पाय कानाजवळ घेऊन जायचा. हात समोर. 1
2 3 4 5. आपण विषम पायाने केलं, सम पायाने करू. तोच पाय तोच हात. ठीक आहे. उजवा पाय असेल तर उजव्याच हाताने घ्या आणि त्याच कानाला लावू. 1 2 3 4. रिलॅक्स. येते लक्षात? हे थोडं सोपं जातं. पुन्हा दुसरा पाय मांडीवर घ्या. तोच पाय तोच कान. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडलाय, पाय वर घेतलाय, खालून थोडा वर घ्या. आता जाऊ द्या जवळ, धनुष्य ताणल्यासारखं. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून देऊ. दोन्ही पायात अंतर घेऊ. विभक्त पाद पश्चिमोत्तानासन बघू. पश्चिमोत्तानासन म्हणजे पायाची बाजू ही पश्चिम बाजू, डोक्याची बाजू ही पूर्व बाजू. पश्चिमेला ताण निर्माण करायचा आहे. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात समोर. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. डोकं जमिनीला. 1 2. डोकं एकदा टेकलं की हात तुमच्या बाजूला घेता येते. 3 4 5. जाते का डोकं खाली? बघा करून पुन्हा. ज्यांना पाठीचा त्रास असेल त्यांनी अजिबात करायचं नाही, समोर वाकायचं नाही. ठीक आहे. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडून द्या. पुढचा प्रकार सुप्त वज्रासन बघू. वज्रासनात यायचे. चला. वज्रासनात बसताना टाचा थोड्या पायातलं अंतर थोडं वाढवायचं, म्हणजे बैठक आपली बरोबर दोन्ही पायाच्या खोबणीत बसेल. हळूहळू मागे जायचे. आधी हात टेकले, मग कोपरावरती. या स्थितीत थोडं थांबू. 1 2 3. आता बघा जमतंय का? ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल, पाठीचा त्रास असेल त्यांनी अजिबात करायचं नाही. ठीक आहे. सरळ झालोय तर आपण दोन्ही हात वर घेऊ. 1 2 3 4 5. उठताना कुठली घाई नाही. डाव्या कुशीवर वळत पाय आधी बाहेर काढून मोकळे करायचे, मग उठून बसायचे. ठीक आहे, जमेल हळूहळू. चला पुढचं एक आसन बघू. अर्धमच्छिंद्रासन. पण त्यापूर्वी आपण पायाचा आणि याचा मसल थोडा फ्री करू. डावा पाय समोर मांडी घातला, दुसरा पाय मागे. एक पाय दुमडून घेतला, एक पाय मागे घेतलाय. काही प्रकार थोडे अवघडल्यासारखे वाटतील, घाई करू नका, लगेच करण्याचा प्रयत्न करू नका. एक पाय मागे गेलाय. गुडघ्याचा त्रास असेल, खुब्यात काही ऑपरेशन असेल तर करू नका. दोन्ही हात समोर. ठीक आहे. हळूहळू पाठ सरळ करायची. दोन्ही हात गुडघ्यावरती. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण जो पाय जवळ घेतलेला आहे तो थोडा बाहेर काढू, म्हणजे पुढे घ्यायचा आहे. ताण आपल्याला फोल्ड केलेल्या गुडघ्याच्या बैठकीला मागील बाजूला जाणार. ठीक आहे. हळूहळू खाली जायचं. घाई करायची नाही. समजलं नाही बघून घ्यायचं, परत करायचं. श्वास सोडत हळूहळू डोकं खाली. मागील बैठकीला ताण निर्माण होतो. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुढची कृती अजिबात करायची नाही, मी फक्त दाखवतो. ठीक आहे. अर्धराज कपुतासन. पाय मागे घेतलाय, पाठ सरळ, मान सरळ. 1 2 3 4. रिलॅक्स. त्याच्यासाठी अवधी आपण आवश्यक असणाऱ्या
वॉर्मअप्स केल्या होत्या. दुसरा पाय जवळ घेऊ. चला, फोल्ड केलेला पाय दुसऱ्या पायावर यायचे. दोन्ही हात समोर, पाठ सरळ. आपले हात दोन्ही गुडघ्यावरती जमतायत का बघा. 1 2 3 4 5. हात खाली, पाय हळूच पुढे घ्या. आता खाली जायचे. दोन्ही हात समोर, डोकं हातांवर टेकवलं किंवा खाली टेकवलं. 1 2. ज्यांचं खाली टेकेल ती उत्तम स्थिती. 3. आपलं लक्ष बैठकीच्या स्नायूकडे. 4 5. व्हेरी गुड. चला, पुढची कृती करायची नाही, फक्त दाखवतोय दुसऱ्या बाजूने. अर्धराज कपोतासन. 1. श्वास सोडायला शिका. सैल सोडा, बरगड्या सैल. 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ. चला, पुढची एक कृती दाखवतो. पश्चिमोत्तानासन करू. दोन्ही पाय समोर. पश्चिम म्हणजे पश्चिम बाजू. डोकं आपल्याला गुडघ्याकडे घेऊन जायचं. ज्यांचे पाठीचे आणि त्याचे स्नायू आखडलेले असतील ते ह्यात मोकळे होतात. पण दुखत असेल पाठ तर करायचे नाही. ठीक आहे. श्वास सोडत डोकं आपल्याला गुडघ्याला लावायचे. जाऊ द्या खाली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुढची क्रिया आपण मेरुदंडासन पाहणार आहोत. मेरुदंडासन करताना आपल्याला दोन्ही पाय जवळ घेऊन हाताच्या कोपरांवरती गुडघे टेकवायचे आहेत. गुडघे हाताच्या कोपरांवर टेकलेले. हळूहळू आपलं संतुलन साधत आपण समोर झुकणार आहोत. कुठली घाई नाही. हळूहळू एक पाय बाजूने फक्त बघून घ्यायचे, करायचं नाही. दोन्ही पाय संतुलन साधत वर. 1 2 3 4. रिलॅक्स. आता सोबत करून बघू. काय करतोय आपण. दोन्ही हात टेकवलेत, हात भक्कमपणे जमिनीला रोवलेत. त्याच्यानंतर दोन्ही गुडघ्यांचा बॅलन्स दंडांवरती घेतलाय आणि हळूहळू पाय वर घेत संतुलन साधत शरीर पुढे. पुन्हा करू. कुठली घाई नाही. बघा करून. पण ज्यांचं वजन अधिक आहे, ज्यांना खांद्यांमध्ये स्ट्रेंथ वाटत नाही, त्यांनी करू नका. ठीक आहे. चला, 50च्या पुढे असाल तर करूच नका. 1 2. पुन्हा प्रयत्न. रिलॅक्स. ओके, ठीक आहे. चला, थांबून घेऊ. पुढची कृती. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पाठ सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय समोर. अर्धमच्छिंद्रासन पाहणार आहोत आपण. हे अवघड प्रकारातील आसन आहे. दोन्ही पाय आपण पुढे घेतलेत. पुन्हा उजवा पाय उचलून पलीकडे टाकलाय. डाव्या गुडघ्याने आपण डाव्या दंडाने हात मागे लोटत, पाय मागे लोटत आपण उजवा हात खांद्याच्या मागे, पाठीच्या मागे. आसन पूर्ण, शरीराला पूर्ण पीळ मिळतो. रिलॅक्स. सोडून द्या. पुन्हा पाहणार आहोत आपण. दोन्ही पाय समोर घेऊन बसलोयत. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती आहेत. उजवा पाय उचलून डाव्याच्या पलीकडे ठेवलाय. पाय सरळ केलाय. डावा पाय मागे बैठकीजवळ. बैठकीला व्यवस्थित रेस्ट करायचं आहे. कुठली घाई नाही. उजवा हात मागे जमिनीवरती आधी. मग डाव्या दंडाने मागे लोटत गुडघा समोरचा पाय पकडायचा आहे. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. ठीक आहे. पाठ सरळ करा. खांदे सरळ. मागे ठेवलेला उजवा हात जाऊ द्या.
पाठीभोवती रिलॅक्स. चला बटरफ्लाय करून घेऊ. थोडेसे खुब्यातले स्नायू मोकळे. 1 2 3 पाय वर खाली वर खाली वर खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. पुढची कृती पाहणार आहोत आपण. हनवटी आपण जमिनीला टेकवणार आहोत. दोन्ही पायात व्यवस्थित अंतर घ्यायचे. 50च्या पुढे असाल तर करू नका. खात्री असेल तरच. दोन्ही पाय अंतर. हळूहळू खाली वाकत हनवटी आपण जमिनीला टेकवली होती. पायाच्या खालील स्नायूंना ताण मिळतो. पुन्हा एकदा करू. पुन्हा दोन्ही हात समोर. बघा टेकली हनवटी. एक दीर्घ श्वास. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. वज्रासनात गुडघे मागे, पाठ सरळ, मान सरळ. ध्यान करायचं आपल्याला. डोळे बंद, मन शांत. संथ श्वसन. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. कुठली हालचाल नाही. अगदी संथ श्वसन. खांदे सैल सोडले. रिलॅक्स. पाठ सरळ असतानाच खांदे रिलॅक्स ठेवायचे. काही अवघड कृती आपण बघितल्यात. या लगेच केल्या पाहिजेत असं काही नाही. पण त्या हळूहळू जमतील, सरावाने जमतील. कुठल्याही कृतींची घाई करू नका. जर तुम्हाला खरंच प्रॉपर शांतपणे व्यवस्थित शरीर विकसित करायचं असेल तर महिना संपला की पुन्हा 1 महिना नियमाने हाच सराव परत चालू करा पहिल्या दिवसापासून. आणि मग तो संपवा. म्हणजे 2 महिन्याचा सराव झाल्यानंतर तुम्हाला छान तुमचं शरीर, खांदे सगळे लवचिक होते. प्रार्थना घेऊ. सांदे दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांती शांती शांती. चला थांबून घेऊ. गुड डे.